नमस्कार. माय टीव्ही मध्ये मी हर्षद बैजर, कॅमेरामॅन हर्षद देवबाव कसं तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याकडे सदैव सगळ्या मी मगाशी म्हटलं सर रिन्युएबल सोर्सेस बद्दल बरंच बोललं जात आहे. आता सोलार एनर्जी बद्दल बरीच जनजागृती होते आणि लोक त्याच्याकडे वळायलाही लागले. पण सोलार पॅनल सोलार एनर्जी मध्ये एक मिसिंग घटक असतो म्हणजे सोलार एनर्जी सर्व्हिसेसचा. या सर्व्हिसेस बद्दल फारसं कोणी बोलत नाही, या सर्व्हिसेस बद्दल फारसं कोणी रिकॉग्नाइज पण करत नाही. याच सर्व्हिसेसना लक्षात घेऊन या सर्व्हिसेस पुढील काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन विक्रांत बनकर सरांनी त्यांच्या सस्टेनिफाय एनर्जीच्या माध्यमातून हा कन्सेप्ट आणलाय. आज याच जर्नी बद्दल आपण जाणून घेणार आताच त्यांच्या कंपनीच्या जर्नी बद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणार आहोत. तर मुलाखतीला सुरू करूया. सर, पहिले मला जाणून घ्यायला आवडेल की सस्टेनिफाय एनर्जी हे आपल्या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी जाऊन तुम्ही सुरुवात कशी केली आणि अशा पद्धतीचा स्टार्टअप असायला हवा हे तुम्हाला कधीपासून वाटतं? जेव्हा ग्रॅज्युएट झालो 2015ला, तेव्हा आमच्या गाईड होते आमचे आणि काही HOD स्टाफ होते. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यावेळेस तो जस्ट फेज होता सोलारचा आणि जस्ट सुरुवात झाली होती. एक पॉलिसी होती, नेट मीटरिंग पॉलिसी, ती जस्ट आली होती तेव्हा. तर अशा पद्धतीने त्यांचा थोडा सपोर्ट होता आणि त्यांनी जस्ट सांगितलं आम्हाला की तुम्ही जस्ट स्टार्ट करा, तुमचा पाथवे तुम्ही डिसाईड करा हळूहळू, पण तुम्ही जस्ट तुमची जर्नी स्टार्ट करा, तुम्हाला हळूहळू तुमचा पाथवे सापडेल. तर तसंच आम्ही सुरुवातीला स्टार्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण टेक्निकल बॅकग्राऊंडचे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे, त्यामुळे त्यावेळेस आम्ही सिस्टम इंटिग्रेशन सुरुवातीला स्टार्ट केलं. पण जसं सिस्टम इंटिग्रेशन स्टार्ट केलं म्हणजे ज्याला आपण सोलार EPC म्हणतो, तर ते त्याच्यापासून सुरुवात केली. परंतु काय झालं की जसं जसं ग्रो झालो आम्ही, तसं आम्हाला लक्षात आलं की हे खूपच प्लग अँड प्ले आहे आणि कमोडिटी आहे, की इथे नंबर ऑफ प्लेयर्स खूप जास्त येऊ शकतात आणि इथे आम्ही काही व्हॅल्यू ॲड ऑन नाही करत आहे. आम्ही काय करतोय, मार्केटमधून खूप सारे इक्विपमेंट घेतोय किंवा इनोव्हेटर आहेत, मॉडेल मॅन्युफॅक्चरर आहेत, अशा खूप काही गोष्टी आहेत त्या घेतोय आणि आम्ही सिस्टम इंटिग्रेशन करतो. सो आम्हाला कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटत होते की आपण टेक्निकली खरंच डीप डाऊन त्या सेगमेंटमध्ये जातोय का आपण व्हॅल्यू ॲड ऑन करतोय का कस्टमरसाठी. हे तर सगळंच करतायत आणि काही लोक कमी कॉस्टमध्ये करताय, आपण एवढी कॉस्ट घेतोय. वर ठीक आहे, आपण काही गोष्टी प्रीमियम देतोय, पण खरंच त्या कस्टमरला पाहिजेत का? कुठल्या गोष्टी खरंच ॲड्रेस करायची गरज आहे. मग आम्ही हे ॲड्रेस करता करता 2017ला सस्टेनिफाय एनर्जी म्हणून स्थापना केली आणि त्याच्यानंतर आम्ही असे पॉईंट्स ॲड्रेस करायला चालू केले. त्याच्यानंतर काही प्रमाणात आम्हाला थोड्या अपॉर्च्युनिटीज भेटल्या, जसं की काही टेस्टिंग हाऊसेस आहेत मोठे मोठे, तर त्यांच्याकडून काही अपॉर्च्युनिटीज भेटल्या आम्हाला, की आम्हाला मोठ्या मोठ्या प्लांट्समध्ये जाऊन इन्स्पेक्शन करायच्या अपॉर्च्युनिटी भेटल्या किंवा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करायच्या अपॉर्च्युनिटी भेटल्या. आणि त्या अपॉर्च्युनिटीजमधून कळालं, कारण की ते प्लांट छोटे नव्हते, मल्टी मेगावॅट लेवलचे होते, लाईक 20 मेगावॅट, 30 मेगावॅट, 100 मेगावॅट, आणि ते नंबर ऑफ एकर्समध्ये पसरलेले असतात. तर त्या प्लांट्स बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्याच्यात खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि ह्याच्या अराउंड टेक्निकल सर्व्हिस देणारे लोक खूप कमी आहेत आणि ह्या टेक्निकल सर्व्हिसेस ॲज अँड वेन रिक्वायर्ड आहेत आणि खूप इमर्जन्सीमध्ये लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काही प्रॉब्लेम आलाय, तर काय होतं की तुमच्याकडं जो प्रॉब्लेम आलाय तो ॲड्रेस होणं इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट केली आणि आता जर तुमचं जनरेशन लॉस होतोय तर तुम्ही इन टर्म्स ऑफ मनी तुमचं लॉसेस होत आहेत. तर ते ॲड्रेस झाल्यानंतर आम्ही त्याच्या रिलेटेड सर्व्हिस बिल्ड केलं. ॲसेट मॅनेजमेंट म्हणून एक सर्व्हिस बिल्ड केली आपण रिसेंटलीच. आणि तसंच मग टेस्टिंग इन्स्पेक्शनच्या एन्क्वायरीज येत गेल्या युटिलिटी स्केलच्या, म्हणजे 100 मेगावॅट, 10 मेगावॅट, 50 मेगावॅट. आणि मग तिकडे जाऊन आपण काही ठिकाणी जाऊन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये जाऊन इन्स्पेक्शन्स वगैरे केले, काही ठिकाणी टेस्टिंग केली, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन केले आणि ह्या पद्धतीने मग हळूहळू आम्ही एक सर्व्हिस बिल्ड केला. आणि आत्ता आम्ही ॲसेट मॅनेजमेंट म्हणून एक सर्व्हिस डेव्हलप केली. याच्यात आम्ही काय करतो, जे काही सोलार ॲसेट ओनर आहेत त्यांच्याकडे जे काही प्रॉब्लेम्स येतात, मोस्टली काय होतं की त्यांना कळत नाही परफॉर्मन्स किती आहे, अननोन परफॉर्मन्स असतो बऱ्याच वेळा, आणि अजून चॅलेंजेस असतात की त्यांना सर्व्हिस सपोर्ट दिला जात नाही. फॉर एक्झाम्पल, त्यांच्याकडे कोणी इन्स्टॉल केलाय, तो एवढा ग्रॅज्युएटेड नाहीये की त्याला सगळं माहीत असेल, त्यांनी जाऊन इन्स्पेक्शन केलेत, तो मॅन्युफॅक्चर सोबत बोलून त्यांचे प्रॉब्लेम ॲड्रेस करून रिझॉल्व्ह करेल अशी एक्सपर्टीज नाही आहेत. हे एक चॅलेंज आहे. त्याच्यानंतर त्यांचं बिल अनालिसिस होत नाही प्रॉपर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलाय, पण तुम्हाला बिलमध्ये रिफ्लेक्शन दिसते का नाही तसं, ही गोष्ट पण कळत नाही बऱ्याच वेळा. आणि बिईंग कन्झ्युमर आत्ताच लोक एनर्जी इलिटरेट आहेत खूप, म्हणजे तर एनर्जी लिटरेट व्हायला अजून थोडा वेळ लागेल लोकांना, कारण कुठे जास्त आपलं एक्सपेन्सेस होत आहेत हे हळूहळू कळल्यानंतर थोडंसं इन्व्हॉल्वमेंट जास्त होती. तर ते सगळे प्रॉब्लेम ॲड्रेस करतोय आपण. त्याच्यानंतर वॉरंटी क्लेम सपोर्ट अजून कोणी देत नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे जर वॉरंटीला आले काही कॉम्पोनंट्स आणि तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा असं बघितलंय की कस्टमरला माहीतच नाहीये की ते वॉरंटी किती दिवसासाठी आहे आणि मी कशी क्लेम करायची, कोणाला फोन करायचा. आणि बऱ्याच वेळा असं पण पाहिले आम्ही की काही EPC कंपनीज होत्या, इव्हन कसं त्यावेळेस खूप स्टार्टिंग फेज होता, सो खूप लोक आले होते मार्केटमध्ये आणि नंतर मग काही वॅनिश पण झाले, कारण की त्यांना तो सर्व्हायवल नाही झाला. रिसेंटली कोविड टाइम असेल,
त्यावेळेस पण भरपूर लोक मार्केटमधून बाहेर गेले, कारण की त्यावेळेस पूर्ण कन्स्ट्रक्शन बंद होतं. बरोबर. सो अशा टाइममध्ये भरपूर गोष्टी झाल्या. तर मीनवाईल म्हणून आम्ही तसा एंटायर पॅकेज बिल्ड केला, ज्याच्यात आम्ही फुल सपोर्ट देतो, फ्रॉम स्पेअर्स पार्ट मॅनेजमेंट टू द लाईफ सायकल ऑफ द प्लांट, म्हणजे पूर्ण वॉरंटी क्लेम्स पर्यंत. आणि आम्ही फ्युचरमध्ये जाऊन विचार करतोय आता की आम्ही रिसायकलिंग पण करू. फॉर एक्झाम्पल जे काही मेजर कॉम्पोनंट्स आहेत, इन्व्हर्टर आहेत, मॉड्यूल्स आहेत, त्याच्यानंतर बाकी BOS कॉम्पोनंट आहेत, तर आता आम्ही रिसेंटली मॉड्यूलवरती फोकस करतोय आणि त्याच्या रिलेटेड आम्ही रिसायकल करायचं प्लॅन करतोय. म्हणजे इव्हन काही कन्सेप्च्युलाइज ओव्हरऑल आयडिया आहे आम्हाला, आम्ही त्याच्यावरती फोकस करून एक MVP बनवतोय आणि आम्ही अप्रोच पण करतोय जी सीड फंडिंगसाठी किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी काही फंड्स अवेलेबल असतात, तर त्या फंड्ससाठी आम्ही अप्रोच करतोय. सो आम्हाला काही फंड्स भेटले की आम्ही ते डेव्हलप करून आम्ही त्याच्या रिलेटेड एक आमचा फोकस असा आहे की सिलिकॉन एक्स्ट्रॅक्ट होणं जुन्या मॉडेल्सपासून खूप गरजेचं आहे, कारण की ॲक्च्युली त्याच्याशी रिलेटेड पॉलिसीज पण नाही आहेत आणि इट्स अ हार्मफुल मटेरियल बरोबर. एन्व्हायरमेंटसाठी आणि ओव्हरऑल आपल्या लाईफ सायकलसाठी ॲज अ ह्युमन किंवा ओव्हरऑल प्राणी वगैरे सगळ्यांसाठीच. तर म्हणून ते रिसायकल करून परत त्याच इंडस्ट्रीत जर यूज झालं तर इट विल बी बेटर फॉर रिन्युएबल सेक्टर, असं म्हणून तिथे जरा जास्त फोकस करतोय आम्ही थोड्या दिवसांनी. तर पुढचा मला प्रश्न असा विचारायचा वाटतं की आता आपण सगळे याच्यामध्ये बोलतो की सगळं तुम्ही सर्व्हिस आणि मेंटेनन्स संपूर्ण त्याचं संपूर्ण आपण काय म्हणतो इन्स्पेक्शन सर्व्हिस हो, आपण करतो. इन्स्पेक्शन आणि तर टेस्टिंग. असा एखादा अनुभव तुमच्याकडे आहे का की हम्म. त्यांनी अशा पद्धतीने इन्स्पेक्शन सर्व्हिसेस आपण त्यांना प्रोव्हाइड केली आणि त्यांना खूप चांगला फायदा यायला लागला आणि त्यांना पूर्वी त्यापेक्षा खूप चांगले रिझल्ट मिळाले? कारण ह्याच्याबद्दल फार कमी अवेअरनेस आहे की अशा पद्धतीने लोक सोलार प्रॉडक्ट, सोलार प्लांट किंवा सोलारच्या रिलेटेड गोष्टी, सोलार पॅनल बसवला की संपला विषय, त्याच्या पलीकडे त्यांच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन काही नसतो. हो, तर ह्या सर्व गोष्टींचा असं एक प्लॅन तुमच्याकडे आपण अशा तुमचा अनुभव काय याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने लोकांना फायदा होतो, असा एखादा अनुभव मला सांगू शकाल? ओके, नक्कीच. तर रिसेंटलीच सांगतो, मागच्या वर्षीच एक आलोक इक्विपमेंट म्हणून इंडस्ट्रीज आहे आपल्या भोसरीमध्येच आहेत ते. तर त्यांचा एक प्लांट आहे, त्यांनी न्यूली इन्स्टॉल केला होता चाकणमध्ये. तर त्यांच्याकडे काय झालं होतं की त्यांनी प्लांट बसवला, पण तसं ते त्यांना जवळचं माहिती नव्हतं. मी सांगितलं की त्यांच्याकडे ज्यावेळेस मी व्हिजिट केला की ते म्हणाले, अरे विक्रांत, मला माहिती नाही, मी बसवला प्लांट, पण मी इव्हॅल्युएट कसं करू की त्यांनी काम व्यवस्थित केलं की नाही, तर तू मला इव्हॅल्युएशन करून देऊ शकतो का? तर त्यांच्याकडे आम्ही एक इन्स्पेक्शन केलं, इन्स्पेक्शन ऍक्टिव्हिटी केली आणि काही गोष्टी मिसिंग होत्या ज्या की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट्समध्ये लिहिल्या होत्या किंवा ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड त्या गोष्टी पाहिजेत, तर तुमचा लाईफ आणि प्लांटचा परफॉर्मन्स मेंटेन राहू शकतो. तर त्या रिलेटेड आम्ही त्यांना सजेशन दिले की ह्या गोष्टी तुमच्या इन प्लेस पाहिजे आणि मग नंतर तुम्ही प्लांटचा हँडओव्हर घेऊ शकता. म्हणजे हँडओव्हर टेकओव्हर करायच्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे इन्स्पेक्शन केलं आणि ऑलमोस्ट त्यांनी 1.5 लाखचा नंतर परत एक्स्ट्रा गोष्टी त्यांच्याकडे इन्स्टॉल झाल्या त्याच्यानंतर. हा एक अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव आहे रिसेंटलीच, म्हणजे अजून पण तो आम्ही क्लेम्स करतोय, म्हणजे वॉरंटी क्लेम्स करतोय PV मॉडेल्ससाठी. तर एक क्लायंट्स आहेत, त्यांच्याकडे ऍक्च्युली प्रॉब्लेम झाला होता, त्यांचा प्लांट काहीच काम करत नव्हता. अशा सिच्युएशनला आम्ही त्यांच्याकडे गेलो, तर आम्ही बघितला सिच्युएशन प्लांटचा आणि काही गोष्टी त्यांना सजेस्ट केल्या आणि त्यांच्याकडे चेंजेस पण करून घेतले आपण. फॉर एक्झाम्पल की काही मॉडेल्स त्यांचे डॅमेज झाले होते आणि ते इंटरनल डॅमेज होते, नॉट की एक्सटर्नल. म्हणजे ते डॅमेजेस असे एक्सटर्नली इझिली होत नाही, तर अशा टाईपचे डॅमेज होते. तर त्या एक्सपर्टीज वापरून आपण काही मॉडेल्स सेपरेट केले, बायपास केले आणि त्यांचा मिनिमम प्लांट रनिंग ऑपरेशनल केला. सध्याच्या सिच्युएशनला पहिलं काम काय केलं, ऑपरेशनल केलं, त्यांचा रेव्हेन्यू चालू झाला पुन्हा आहे तसं. आणि त्याच्यानंतर आपण मग ज्या काही मॉडेल्सचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी वॉरंटी क्लेमसाठी इश्यू रेज केला आणि आता ऑलमोस्ट त्यांना 16 मॉडेल्ससाठी ॲग्री झालेत मॅन्युफॅक्चरर की आम्ही करतो म्हणून. बट आमचा अप्रोच असा आहे की पूर्ण वॉरंटी क्लेम्स पाहिजे. अराउंड 50 मॉडेल्स आहेत, तर 50च्या 50 तुम्ही रिप्लेस करा, कारण आम्ही त्याच्यावरती रूट कॉज अनालिसिस आणि पूर्ण टेस्टिंग आणि इन्स्पेक्शन ऍक्टिव्हिटी केली. सो आमच्याकडे डिटेल प्रूफ आहे की बाबा हा प्रॉब्लेम EPCचा नाहीये किंवा ओनर्सचा नाहीये, इट्स अ प्रॉब्लेम ऑफ मॅन्युफॅक्चरर. सो त्यांना पण अराउंड त्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्ट केलेत अराउंड 25,000 फॉर 1 year आणि ही इज गेटिंग अराउंड 3.5 lakh इन फर्स्ट इयर ओनली. आता हे इतकं ही नवीन इंडस्ट्री सगळं ही इंडस्ट्री अशी काम करते हेच लोकांना माहिती. बरोबर. तर अशा इंडस्ट्रीचं म्हणजे सोलार पॅनल बद्दल लोकांना माहिती आहे, सोलार एनर्जी बद्दल लोकांना माहिती आहे, पण हे सोलार सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आपण त्याबद्दल बोलतोय, या सर्व्हिस इंडस्ट्रीच्या फ्युचर बद्दल तुम्ही कसं बघता आणि आपल्या फ्युचर गोल्स बद्दल मला सांगा. ह्या सर्व्हिस इंडस्ट्री बद्दल म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की आतापर्यंत लोकांना समजवण्यात आलंय की बाबा फक्त मॉडेल क्लीन केलं तुमचा मेंटेनन्स होतो, पण जनरली तसं नाहीये. सो ऍक्च्युली कस्टमरला अवेअर करणं ह्या गोष्टींबाबत खूप इम्पॉर्टंट गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा कोणीतरी सोलर पॉवर प्लांट त्यांच्या ठिकाणी बसवतंय, तर त्यांनी पण त्यांना सांगितलं पाहिजे की इट्स अ मिनिमम मेंटेनन्स, नॉट अ झिरो मेंटेनन्स.
ही ज्यावेळेस ग्रॅव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस मग त्याच्या रिलेटेड सर्व्हिसेस ते घेतील. आणि जसं मी म्हणालो की लाईफचा ॲसेट आहे फॉर 20-25 इयर्स, तो ॲसेट जर मेंटेन करायचा असेल तर तुम्हाला ऑब्व्हियस आहे की काही एजन्सीज लागतील, जसे आमच्यासारखे आहेत, अजून काही एजन्सीज आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. आम्ही जसं पूर्ण ओव्हरऑल इकोसिस्टीमवरती काम करतोय तसं मग हळूहळू आमच्यासारखे अजून लोक त्या इकोसिस्टीमवरती काम करतील, कारण की हा छोटा सेगमेंट नाही आहे. बरोबर. जसं मी विचार केला तर फक्त महाराष्ट्रातच 1200 मेगावॅट एवढे इन्स्टॉलेशन झाले फक्त रूफटॉपमध्ये. फक्त रूफटॉपची गोष्ट करतोय मी. आणि ओव्हरऑल जर तुम्ही युटिलिटी आणि सगळं विचार केला तर अराउंड 60 गिगावॅटच्या आसपास म्हणजे आहे पोर्टफोलिओ. हो, खूपच मोठा पोर्टफोलिओ. तर त्यामुळे कोणी एकटं हे सर्व्ह नाही करू शकत. सो नंबर ऑफ प्लेयर्स पण येतील याच्यात, त्यांच्यासाठी पण भरपूर अपॉर्च्युनिटीज. बट लोकांनी याच्याकडे ॲज अ सोल्युशन बेस्ड अप्रोच म्हणून बघितलं तर खूप अपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. फक्त ॲज अ सर्व्हिस पार्सल बघितलं तर थोडंसं कठीण आहे. तुम्ही एंटायर लाईफ सायकलचा जर विचार केला तर इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर कस्टमर ऑन फॉर अस ऑल्सो. म्हणून आम्ही जसं तुम्ही विचारलं की फ्युचर प्लॅन्स काय आहेत, तर आत्ता काय करतोय, आत्ता आम्ही स्पेअर पार्ट टू द वॉरंटी क्लेम्स एवढा सपोर्ट देऊ शकलोय. म्हणजे आहे, लाईव्ह सपोर्ट आहे तो आत्ता पण. तर आम्ही काय विचार करतोय की हा ठीक आहे, आता 10 वर्षानंतर ज्यावेळेस किंवा 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर ज्यावेळेस लाईफ संपेल ॲसेटची, त्यावेळेस आपण काय करायचं. फॉर एक्झाम्पल की ईपीसी कंपनीचं चूक आहे किंवा ओनर्सचा चूक आहे, त्यांनी व्यवस्थित मेंटेन नाही केला, तर प्लांट खराब झाला आणि आता क्लेम्स पण होत नाहीये. अशा सिच्युएशनला आपण मॉड्यूल्सचं काय करणार. उद्या ते वेस्ट म्हणून इलेक्ट्रॉनिक्स वेस्टमध्ये जाणार की काय होणार. म्हणून आम्ही रिसायकलिंगवरती फोकस करतोय आणि त्याचं प्लॅनिंग करतोय की कसं आम्ही ते रिसायकल करू, सो एंटायर इकोसिस्टीम आम्ही सर्व्हाइव्ह करू शकतो. तर असे अनेक स्टार्टअप्स असते की ज्याच्यामुळे यांना अशा पद्धतीचं काम करायचं असेल किंवा अशा पद्धतीचं नवीन काही इनोव्हेशन्स करायचे असतील, तर अशा स्टार्टअप्सना तुम्ही काय छोटा संदेश द्या की ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत आणि हा मी फॉलो केला म्हणून तुम्ही हा फॉलो करा. ह्या गोष्टीमध्ये एक असं आहे की तुम्ही कस्टमरच्या शूजमध्ये जा, पहिली तो गोष्ट. कारण की स्टार्टअप करायचा तुम्हाला तर तो प्रॉब्लेम ऍड्रेस करा. भरपूर वेळा असं होतं की प्रॉब्लेमच ऍड्रेस नाही, तुमच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम येतो. तुम्ही स्वतः विचार करताय हा प्रॉब्लेम आहे म्हणून, बट तो खरंच रिअलमध्ये प्रॉब्लेम आहे का. जसं की आम्ही हा सर्व्हिस बिल्ड ह्याच्यामुळे केला कारण की आम्हाला नंबर ऑफ कस्टमर्स दिसले तसे बोलताना. आम्ही ज्या ज्या इन्स्पेक्शन टेस्टिंगच्या सर्व्हिसेस देतो त्याच्यात आम्हाला दिसलं की कुठेतरी हे मिसिंग आहे, हे करणारं कोणीच नाहीये. सो मग तुम्ही एकदा अंडरस्टूड केलं की लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत आणि त्यांना सोल्युशन म्हणून काय पाहिजे. कारण की प्रत्येक कस्टमर एवढा ग्रॅज्युएट होणार नाही, एवढा टाइम देऊ शकणार नाही. कारण की भरपूर असे लोक आहेत की ज्यांच्याकडे स्वतःकडे टाइम नाहीये आणि त्यांनी म्हणजे आपण ज्यांना म्हणतो की प्रीमियम सेगमेंटवाले भरपूर लोक आहेत आणि ऍक्च्युली त्याच्याकडे एवढा लक्ष द्यायचा टाइम नाहीये. सो ते ऑलवेज बघत असतात की कोण आहे जे माझ्यासाठी सगळं काम करून देईल. तर तुम्ही तो प्रॉब्लेम ऍड्रेस करा आणि त्याच्यावरती फोकस केला, थोडं काम केलं की तुम्हाला त्याच्या रिलेटेड सोल्युशन देता येतील. तर अशा पद्धतीने नवीन इंडस्ट्रीबद्दल आम्हाला जाणून घेता आलं आणि अशा पद्धतीचं काम होऊ शकतं आधी हेच आम्हाला मुळात या संपूर्ण या सगळ्या गोष्टीतनं कळलं आणि एक नवीन क्षेत्र आम्हाला एक्सप्लोर करता आलं. तर तुम्ही आलात, तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि त्या नवीन फील्ड बद्दल आम्हाला शिक्षण दिलं आणि शिक्षित केलं आणि या गोष्टीबद्दलचा बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आम्हाला दिला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. महाएमटीबीच्या संपूर्ण टीमकडनं मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. महाएमटीबी स्टार्टअप फर्स्ट हा अतिशय सुंदर उपक्रम आहे. ह्या उपक्रमाद्वारे मला इथे यायची संधी भेटली आणि मला माझ्या इंडस्ट्रीशी रिलेटेड नॉलेज शेअर करायचं किंवा माझ्या सर्व्हिसेसशी रिलेटेड इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवता आली. ह्याबद्दल मी महाएमटीबी स्टार्टअप फर्स्टचं खूप खूप आभारी आहे. आणि हा स्टार्टअप माझ्यासारख्या छोट्या मोठ्या सगळ्या स्टार्टअपसाठी खूप मोठ्या प्रमाणात योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय, जो की प्लॅटफॉर्म पूर्ण भारतभर आहे अवेलेबल. आणि ह्याद्वारे तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस, तुम्ही देणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणारे संदेश तुम्ही पोहोचवू शकता. त्याबद्दल खूप खूप आभार आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.